हॅलो फ्रेंड्स, मी नॅचरोपॅथ श्रीकांत मुंदडा. मित्रांनो, लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांचे फोन आले की बाबा आमचा डायबिटीस वाढला आहे, व्यायाम बंद झाला, कुठं सप्लिमेंट्स बंद झाले, तर काही मार्गदर्शन व्हावं या दृष्टीने आणि त्याच दृष्टीने ह्या मधुमेहावर नियंत्रण कसं मिळवायचं या फेसबुक लाईव्हचं आपण आयोजन केलेलं आहे. मित्रांनो, गेली 25 वर्ष मी हृदयमित्र चळवळीच्या माध्यमातून काम करतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हृदयरोगावर विना शस्त्रक्रिया उपचार हे काम करत असताना एक लक्षात आलं की मधुमेहाबद्दलही लोकांना खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि अनियंत्रित मधुमेह त्यातल्या त्यात सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे हे लक्षात आलं आणि त्यामुळे मी मधुमेहाकडे वळलो. मित्रांनो, मी जेव्हाही मधुमेह या शब्द उच्चारतो आणि लोकांना सांगतो की मी डायबिटीसबद्दल काम करत आहे, तर मला अनेक लोक सांगायला लागतात की माझ्या वडिलांना डायबिटीस आहे, माझ्या आईला डायबिटीस आहे, माझ्या काकांना डायबिटीस आहे, आमच्या प्राचार्यांना डायबिटीस आहे, आमच्या आमदारांना डायबिटीस आहे. म्हणजे प्रत्येकजण एक डायबिटीसची व्यथा आमच्याकडे मांडायला लागतो आणि एक लक्षात येतं की डायबिटीस हा सर्वव्यापी आहे. म्हणजे जवळपास 10 मधल्या 7 लोकांना आता मधुमेह झाला आहे. भारतामध्ये जवळपास 8 कोटी लोकांना मधुमेह आहे आणि जवळपास 15 ते 20 कोटी लोक प्री डायबिटीस आहेत, म्हणजे त्यांना माहीतच नाही की त्यांना डायबिटीस आहे. तर मित्रांनो, मधुमेह म्हणला की खरं म्हणलं तर 24 तास चालणारा साखर कारखाना आपल्या शरीरात हा सुरू होतो, ज्याला इलेक्ट्रिसिटी लागत नाही, GST नंबर लागत नाही, कामगार लागत नाही आणि 24 तास सतत हा साखर कारखाना आपल्या शरीरात सुरू होतो. मित्रांनो, जर विचारलं की बाबा भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण, तर साहजिकच पाकिस्तान हा भारताचा सर्वात मोठा शत्रू असं आपण मानतो. परंतु मित्रांनो, सर्वात मोठा शत्रू आहे डायबिटीस, हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे, लक्षात घ्या. आता हा मधुमेह जो आहे हा जेव्हाही माणसाला होतो तो एक ॲक्सिडेंटच असतो मुळामध्ये. कारण पहिल्यांदा तर तो मानतच नाही की मला डायबिटीस झाला आहे म्हणून, आणि दुसरी गोष्ट डायबिटीस मान्य करावा लागतो, डॉक्टरांकडे जावं लागतं, कारण रिपोर्ट आपले तसे आलेले असतात आणि आपण डॉक्टरांकडे पोचतो आणि डॉक्टर म्हणतात काही घाबरण्याचं काम नाही आहे, ह्या गोळ्या देतो, या गोळ्या तुम्ही घ्या आणि त्याबरोबर तुमचं व्यायाम करा, हे करा, असे सल्ला देऊन तुम्ही तुमचं सुरू करा. आणि माणूस पहिले 2-3 वर्ष मधुमेहाबद्दल खूप मस्त जातात, खूप मस्त. कारण कसं असतं, माणूस ॲलोपॅथी जी काही औषधं असतात, डॉक्टरांची औषधं घेत असतो आणि त्याच्याबरोबर वडा खा, भजी खा, मिसळ खा, बियर पी, भेळ खा, सगळी मौज मजा सगळी चालू असते त्याची. म्हणजे काय त्याच्यात खंड पडत नसतो. आणि गंमत काय होते की 2-2.5 वर्ष 3 वर्ष डायबिटीस आहे तसाच राहत असतो आणि नंतर काय होतं, अचानक शुगर 200 वगैरे दाखवायला लागते. शुगर 200 दाखवायला लागल्यावर खडबडून जागा होतो माणूस आणि डॉक्टरांकडे पोचतो आणि डॉक्टरांकडे पोचल्यावरती म्हणतो की बाबा डॉक्टर साहेब, माझी शुगर तर सध्या 200 दाखवते. हरकत नाही म्हणे, हे गोळ्यांचा डोस वाढवून देतो आणि तुमचं सुरू करा सगळं. त्याप्रमाणे माणूस गोळ्यांचा डोस वाढवून घेतो, पण माणूस तेच वडा खा, भजी खा, मिसळ खा, समोसे खा, सगळंच आपलं गमतीदार त्याचे सगळं खाणं पिणं, मौज मजा, ड्रिंक्स घे चालू असतं सगळे. तर माणूस खुश असतो की मी सर्व मौज मजा नियंत्रणामध्ये आहे, बरोबर की नाही. परंतु काय होतं की त्यानंतर मात्र काय घडतं की अजून 2-2.5 वर्ष जातात आणि मग मात्र डायबिटीस हा हळूहळू वाढायला लागतो. तो मग हळूहळू 250-300 असा डायबिटीस आपल्याला दाखवायला लागतो. जेव्हा 250-300 डायबिटीस दाखवायला लागतो सगळ्या गोळ्यांचा वाढीव डोस घेऊनसुद्धा, तेव्हा माणूस घाबरतो आणि परत डॉक्टरांकडे झालं, डॉक्टर अजून गोळ्यांचा डोस वाढवून देतात आणि मग डॉक्टरांची एक ते सूचना पण असते की जर बाबा आता तुझा 300-350 हा जो डायबिटीस दाखवतोय, जर तू याच्यावर नियंत्रण ठेवलं नाहीस तर मात्र तुला इन्शुलिनचं इंजेक्शन सुरू करावं लागेल. म्हणजे सेकंड फेल्युअर जे म्हणतात ते साधारण 5-7 वर्षानंतर माणसाला येतं आणि त्याचं डायबिटीस कंट्रोलमध्ये राहत नाही. तर हे सगळं चित्र मी पाहत होतो तेव्हा मला नेहमी वाटायचं की आपल्याला निसर्गोपचारामध्ये काही मिळेल का असं, की ज्याच्याने आपण लोकांचा मधुमेह कंट्रोलमध्ये
ठेवू शकतो, लोकांचा मधुमेह आपण नियंत्रणामध्ये ठेवू शकू, असं काही मिळेल का? तर ते मी त्या दृष्टीने शोधायला सुरुवात केली. तर त्या दृष्टीने काही वनस्पतींचे रस सापडले, अर्क सापडले की ज्याचा आपण उपयोग केला तर मधुमेहामध्ये आपण डायबिटीस नियंत्रणामध्ये ठेवू शकतो. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण एक बघूया की माणसाला हा डायबिटीस जो होतो त्याची कारणं काय आहे, महत्त्वाची कारणं काय आहेत डायबिटीसमध्ये. तर बाबा, व्यायामाचा अभाव आहे, जीवनशैली आहे, त्याच्यानंतर अनुवंशिकता आईवडिलांकडनं मिळाला, स्ट्रेस, तणाव, स्ट्रेस डायबिटीस खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे होतो आहे, की म्हणजे काही हिस्ट्री नसताना सुद्धा माणसाला डायबिटीस होतो आहे. तर अशा सगळ्या गोष्टींनी माणसाला डायबिटीस होतो. आणि आपण म्हणतो साखरेचे खाणार त्याला मधुमेह होणार, बरोबर की नाही? आता एक नवीन म्हण आहे, ज्याला ज्याला मानसिक ताणतणाव त्याला त्याला मधुमेह होणार. तर मानसिक ताणतणाव, गतिमान जीवनशैली हे सुद्धा मधुमेह होण्याचं एक मोठं कारण आहे. हे एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आज माणूस फक्त धावतो आहे आणि धावून धावून त्याला फक्त पैसा कमवायचा आहे आणि पैसा कमवताना तो शरीर गमवतो आहे आणि तेव्हा मधुमेह होतो आहे. तर पैसा जरूर कमवला पाहिजे, पण त्याच्याबरोबर आपण आपल्या शरीराची पण काळजी घेतली पाहिजे की आपल्याला मधुमेह होऊ नये म्हणून. तर मित्रांनो, हा जो डायबिटीसची जर आपण व्याख्या केली तर डायबेटिस, बीटा सेल्स जेव्हा डाय होण्याच्या परिस्थितीत येतात किंवा बीटा सेल्स डाय होण्याच्या स्थितीत येतील त्याला म्हणतात डायबेटिस. हेच नाव आहे त्याचं, डायबेटिस, बीटा सेल्स डाय होण्याची स्टेज. म्हणजे काय होतं नेमकं की आपल्याला हा जो मधुमेह होतो त्याचं मूळ कारण आहे पॅन्क्रियाजमधनं बीटा पेशी जेवढं इन्शुलिन निर्माण करायला हवं तेवढं इन्शुलिन निर्माण करत नाही आणि त्यामुळे आपल्याला हा डायबिटीस होतो. आता हे लक्षात केलं पाहिजे की आपण फक्त जी औषधं खातो ती औषधं खाल्ल्यानंतर काय घडतं की आपला डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो, बरोबर. पण काही काळ कंट्रोलमध्ये राहतो, परत कंट्रोलच्या बाहेर जातो, परत गोळ्या वाढतात, परत कंट्रोलच्या बाहेर जातो, परत गोळ्या वाढतात. मग पुढे काय होतं, ते इन्शुलिन इंजेक्शन सुरू होतं. मग इन्शुलिन एकदा असतं, मग दोनदा असतं, तीनदा असतं, 20 युनिट सकाळी, 20 युनिट संध्याकाळी. आणि हे करता करता ह्या रुग्णाचे हाल असे होतात की मध्ये त्याला कुठे डायलिसिस, किडनी फेल्युअरकडे जावं लागतं. कधी एखाद्या रुग्णाला हार्ट अटॅक येतो, बायपास एन्जिओप्लास्टीला सामोरं जातं. म्हणजे एक डायबिटीस जो सुरू होतो एका दृष्टीने तो पुढं वाढतच जातो. मग आपल्याला काय हवं आहे की हा पुढं वाढून आपलं जे नुकसान करतो आहे ते कुठंतरी थांबवलं पाहिजे. तर आपल्या ॲलोपॅथी औषधांच्या बरोबर जर आपण त्याला निसर्गोपचाराची जोड दिली तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की आपण मधुमेह कायम नियंत्रणात ठेवू शकतो आणि आपण उत्कृष्ट आयुष्य जगू शकतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता डायबिटीस हा जो असतो हा कशा प्रकारे आघात करतो तर त्याचं एक छोटंसं दाखवतो तुम्हाला. बघा की डायबिटीस जो आहे तो तुमच्या डोळ्यांवर परिणाम करू शकतो, हार्टवर परिणाम करू शकतो, ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो, तुम्हाला पाय कापणे, बोट कापणे, त्याच्यानंतर बघा किडनी फेल्युअर आहे, ब्रेन स्ट्रोक आहे, पायातल्या जखमा भरत नाही म्हणून गँग्रीन, सगळे अशा प्रकारे हा डायबिटीस अतिशय भयानक आहे. त्याच्यामुळे आपण डायबिटीसला नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. मी नेहमी सांगेल, तुम्हाला जर दीर्घायुषी व्हायचं असेल आणि आपल्या हृदय, लिव्हर, किडनी हे सगळं जर सांभाळायचे असतील, डोळे सांभाळायचे असतील तर निश्चितपणे आपण जी काय उपचार पद्धती वापरतो, जी काय आपली ॲलोपॅथी औषधं चालू आहेत त्याला निसर्गोपचाराची जोड दिली पाहिजे. म्हणजे सपोर्ट सिस्टीम दिली पाहिजे की फक्त एकाने काम होणार नाही, त्याला एक दुसरा सपोर्ट द्या, नैसर्गिक सपोर्ट द्या की ज्याच्याने आपल्या पॅन्क्रियाजमधनं ॲक्टिवेट होऊन इन्शुलिन निर्माण होऊ शकेल, रक्तातील साखर कमी होऊ शकेल. तर ह्या दृष्टीने माझं काम सुरू झालं, अभ्यास सुरू झाला. कारण मी गेली 25 वर्ष हृदयरोगावर विना शस्त्रक्रिया निसर्गोपचाराचा प्रचार करतो. हजारो लोकांना बायपास एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया टाळण्यात त्याचा उपयोग झालेला आहे. आणि हे कसे आहे, ह्या आमची जी उपचार पद्धती आहे याचा कुठेही ॲलोपॅथीला विरोध नाही. तुम्ही तुमचं ॲलोपॅथी चालू ठेवा, त्याच्याबरोबर हे घ्यायचं आहे. हे सपोर्टिव्ह आहे, ह्याचे काही साईड इफेक्ट नाहीच. आणि हर्बल असतं त्याच्यामुळे काहीच त्याचं नुकसान होत नाही शरीराचं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, मधुमेह नियंत्रणासाठी एक अशी वनस्पती आहे की ज्याचा
जबरदस्त उपयोग होतो त्या वनस्पतीबद्दल आता मी तुम्हाला माहिती देणार आहे. या वनस्पतीचं नाव आहे स्टिविया वनस्पती. स्टिविया वनस्पती आता लोकांनी ऐकायला सुरुवात केली. भारतामध्ये हे स्टिविया वनस्पती जवळपास 20 वर्षापासून आलेली आहे. परंतु स्टिविया वनस्पतीला फार मोठा इतिहास आहे. स्टिविया वनस्पती ही 500 वर्षापासून ब्राझील, पेराग्वे देशात वापरली जाते. एक दुसरं, स्टिविया ही जपान, चायनासारख्या देशांमध्ये जवळजवळ 60 वर्ष वापरली जाते आहे. आणि तिसरं, अमेरिका, युरोपमध्ये ही जवळजवळ 30-35 वर्ष स्टिविया वनस्पती वापरली जाते. स्टिविया ही वनस्पती भारताला खूप नवीन आहे. तशी आता तिला जवळपास 20 वर्ष होतील. पण आत्ता कुठे लोकांना स्टिविया वनस्पतीबद्दल माहिती व्हायला लागली. तर हिची पण एक गमतीदार कहाणी आहे की हृदयरोगावर दुधी भोपळा रसप्रयोग हा प्रचार करत असतानाच माझ्याकडे एक नागपूरचे गृहस्थ आले आणि ते म्हणाले की बाबा, एक डायबिटीसवर आमच्याकडे वनस्पती आहे आणि त्या वनस्पतीचा रस जर पिला तर डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो. तर म्हणे पण गंमत एक अशी आहे म्हणे की ही वनस्पती साखरेपेक्षा 20 पट गोड आहे. त्याच्यामुळे भारतीय माणसं खूप घाबरतात. त्यांना वाटतं साखरेपेक्षा 20 पट गोड, हे जर पिलं तर माझं डायबिटीस वाढेल. तर हे तुमचं मी दुधी भोपळ्या रसावरचं भाषण ऐकलं आहे, तर तुम्ही याचा प्रचार प्रसार करू शकाल असं मला वाटतं. आणि म्हणून ही स्टिविया वनस्पतीचा ज्यूस तुमच्याकडे मी आणला आहे. मलाही आश्चर्य वाटलं की साखरेपेक्षा 20 पट गोड असून कसं काय डायबिटीस हे कंट्रोलमध्ये करू शकेल. म्हणलं एक काम करू, आपण एक 20 रुग्णांवरती ट्रायल करूया 1-2 महिने आणि तुम्ही मला हे वनस्पतीच्या 20 बाटल्या सोडा आणि आपण 20 रुग्णांवरती 2 महिने त्याची ट्रायल करू आणि फायदा झाला तर लोकांना सांगू. कारण फायदा होणार असेल तरच मी लोकांना सांगतो. जी वस्तू चांगली आहे तीच लोकांपर्यंत पोचवतो. हा माझं हे आहे, कार्याचं स्वरूप आहे. तर म्हणलं ठीक आहे. तर ह्या स्टिविया वनस्पतीचा जो ज्यूस आहे काय, ह्याचं आम्ही एक जवळजवळ 20 रुग्णांना दिलं. ते 2 महिने दिलं आम्ही. आणि तुम्हाला सांगण्यास आनंद वाटतो की 9-10 मधल्या 9 लोकांना फायदा झाला, की त्यांची शुगर कमी झाली आणि त्यांना खूप उत्साह वाटायला लागला, एनर्जी वाटायला लागली. आणि तिथंच मी त्यांना सांगितलं, येस, आता याचा आपण प्रचार प्रसार करूया आणि भारतीयांना स्टिविया वनस्पतीची ओळख करून देऊया आणि भारतीयांमध्ये आपण पोचूया. तर मित्रांनो, स्टिविया वनस्पती ही साखरेपेक्षा 20 पट गोड असते. एक अगदी तुळस जशी असते, तुळस, त्या तुळशीसारखी ही वनस्पती दिसते. आणि ही वनस्पतीचा ज्यूस जर आपण पिला, सकाळी अनुशापोटी 20 थेंब दुधी भोपळ्या रसात प्या किंवा पाण्यात प्या आणि संध्याकाळी 20 थेंब पिला तर आपला मधुमेह नियंत्रणामध्ये येतो. स्टिविया वनस्पती काय असं काम करते की आपला डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो. मेन म्हणजे स्टिविया वनस्पती हे मूळ बिघाडावर काम करतं. आता आपल्याला डायबिटीस का होतो, मधुमेह का झाला, की पॅन्क्रियाजमधनं बीटा पेशी इन्शुलिन निर्माण करायला अकार्यक्षम होतात. म्हणजे तेवढं इन्शुलिन त्या काढू शकत नाहीत किंवा ते इन्शुलिन सेल्समध्ये पोचत नाही. स्टिविया वनस्पती ही जगातली एकमेव वनस्पती आहे. ती काय काम करते तर आपल्या पॅन्क्रियाजमधल्या बीटा सेल्सना ॲक्टिवेट करायला लागते आणि ॲक्टिवेट करून त्यांना इन्शुलिन निर्माण करायला ती प्रेरित करायला लागते. इन्शुलिन निर्माण करायला प्रेरित करते आणि इन्शुलिन निर्माण करायला लागलं की ते हळूहळू आपली रक्तातील साखर कमी होते. हा स्टिविया वनस्पतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. दुसरं, स्टिविया वनस्पती जी आहे त्याच्यामध्ये भरपूर पोटॅशियम आहे आणि पोटॅशियम असल्यामुळे काय होतं तर ब्लड प्रेशर कंट्रोल करायला खूप त्याचा छान उपयोग होतो. कारण भरपूर पोटॅशियम असलेली वनस्पती स्टिविया. तिसरं त्याच्यात काय आहे की अँटीऑक्सिडंट्स. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय करतात की आपल्या रक्तवाहिन्यातल्या फ्री रॅडिकल्सना खात्मा करणे. रक्तवाहिनीतल्या फ्री रॅडिकल्सचा खात्मा करणे हे अँटीऑक्सिडंटचं काम असतं. इट इज अ व्हेरी पॉवरफुल अँटीऑक्सिडंट. आणि अजून फायदा म्हणजे ॲसिडिटीमध्ये पण त्याचा चांगला फायदा होतो. आणि जे डायबिटिक पेशंट असतात त्यांना एक प्रकारे थकवा असतो, म्हणजे त्यांना थकवा वाटत असतो आणि बाबा ह्या डायबिटीजमुळे मरगळ असते आयुष्यामध्ये, ती मरगळ निघून जाते. अनेक रुग्ण मला सांगतात की स्टिविया घेतल्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं, आम्हाला खूप एनर्जी वाटते, आम्हाला असं वाटतं की आम्हाला डायबिटीस नाही. तर हा स्टिविया ज्यूस जो आहे असा
स्टेवी क्युअर म्हणून हे स्टिविया ज्यूस मिळतो. हे 395 रुपयाला बाटली आहे आणि सकाळी 20 थेंब प्यायचं, संध्याकाळी 20 थेंब प्यायचं. हे आपल्याकडं आपण उपलब्ध केलेलं आहे. हा स्टिविया ज्यूस जो आहे, ज्यांना कुणाला प्री डायबिटीस आहे त्यांनी रोज 10-10 थेंब घ्यायचं. त्यांना डायबिटीस व्हायची शक्यता खूप कमी होते. ज्यांच्या घरी फॅमिली हिस्ट्री आहे की बाबा आमच्या आईवडिलांना डायबिटीस आहे, त्यांनी जरूर स्टिविया वनस्पतीचा ज्यूस रोज प्या. कारण सांगतो की डायबिटीस होऊ न देणे ही फार मोठी गोष्ट आहे. मी स्वतः स्टिविया वनस्पतीचा ज्यूस गेली 20 वर्ष सकाळी 10 थेंब, संध्याकाळी 10 थेंब पितो. सकाळी 10 थेंब दुधी भोपळ्याच्या रसातनं पितो. त्याचा निश्चित फायदा झाला, कारण माझ्या घरी फॅमिलीमध्ये डायबिटीस होता, भावांना डायबिटीस आला, पण मला अजून डायबिटीस नाही आला. त्याचं एकमेव कारण म्हणजे स्टिविया वनस्पतीचा मी करत असलेला वापर. तर स्टिवियाचा मित्रांनो आपण जरूर वापर केला पाहिजे. दुसरं डायबिटीसमध्ये जो फायदा होतो तो म्हणजे दालचिनी, सिनेमनचा फार मोठा उपयोग आहे डायबिटीसमध्ये, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या घरातलं औषध आहे सिनेमन. तुम्ही पावडर वापरा किंवा आमच्याकडे सिनेमनच्या गोळ्या मिळतात, त्याला दालचिनीच्या गोळ्या मिळतात, 235 रुपयाला आहेत. सकाळी एक गोळी घ्या, संध्याकाळी एक घ्या, किंवा सिनेमन म्हणजे दालचिनीची पूड वापरा. दालचिनी हे अतिशय शुगरमध्ये उत्कृष्ट काम करणारी आपली घरातली औषधी आहे. मित्रांनो, दालचिनी काय करते तर जे काही इन्शुलिन निर्माण होतं ते सेल्समध्ये, आपल्या पेशींमध्ये पोचवण्याचं काम दालचिनी करतं. ही आपण गोष्ट लक्षात ठेवा. आणि दालचिनी ही हृदयासाठी पण चांगली आहे, आर्थरायटिससाठी पण चांगली आहे, रक्तदाबासाठी पण चांगली आहे, बेस्ट आहे. मी सुद्धा रोज दालचिनीचा वापर करतो, दालचिनीच्या गोळ्या वापरतो. उपयोग करा, दालचिनी खूप चांगली आहे, एक लक्षात ठेवा. हे दुसरं औषध झालं. आता जनरली ज्यांची शुगर ही 200च्या आत आहे त्यांनी त्यांचं ॲलोपॅथी औषध चालू ठेवायचं आणि त्याच्याबरोबर स्टिविया ज्यूस घ्यायचा, सकाळी 20 थेंब, संध्याकाळी 20 थेंब, आणि त्याच्याबरोबर दालचिनीची पूड घ्या किंवा दालचिनीची एक गोळी घ्या. म्हणजे 200पर्यंत साधारणतः जर तुमची शुगर असेल तर हे दोन तुम्ही गोष्टी वापरल्या तर अनेक वर्ष तुमचा डायबिटीस नियंत्रणात राहील, हे मी तुम्हाला सांगू शकतो. दुसरं की समजा आपली शुगर आता 250-300 अशी आहे, 200च्या वर आहे, तर निश्चितपणे आपण एक डायबिटॅक नावाच्या गोळ्या वापरल्या पाहिजे. डायबिटॅक नावाच्या ज्या गोळ्या आम्ही लोकांसाठी उपलब्ध केल्या आहेत, ह्या 350 रुपयाला गोळ्या आहेत, अतिशय उपयुक्त गोळ्या आहेत. याच्या 2-2 गोळ्या घ्यायच्या ज्यांची 200+ शुगर आहे. म्हणजे स्टिविया घ्यायचं, दालचिनी पण घ्यायचं आणि डायबिटॅक पण घ्यायचं. तर डायबिटॅकमध्ये मेथी, करेला, आवळा आणि जांभळाचं बी यापासून बनवलेल्या या गोळ्या आहेत आणि अतिशय परिणामकारक आहे. आमच्याकडे अनेक रुग्णांची शुगर 250-300वरनं अगदी 1-2 महिन्यातच नॉर्मलला आलेली आहे. अनेक रुग्ण खुश होतात किंवा माझी शुगर कंट्रोलमध्ये राहते आणि मला काही आता त्रास होत नाही. आणि ज्यांची शुगर 250+, 300, 350, 400 असेल तर डायबिटॅक पण घ्यायचं, स्टिविया पण घ्यायचं आणि त्याच्याबरोबर आपण दालचिनी पण वापरायची. आणि एक आम्ही 17 वनस्पतीचा ज्यूस बनवलेला आहे. तो 17 वन औषधींचा ज्यूस आम्ही देतो जर 250च्या पुढे शुगर असेल तर ते पण वापरायचं त्या माणसाने, म्हणजे त्या रुग्णाने. किंवा ते जर वापरलं एकत्रित तर अनेक रुग्णांचा आमचा अनुभव आहे की अक्षरशः 300, 350, 400वरनं पण शुगर 2-3 महिन्यात अगदी नॉर्मल शुगर होते. HbA1c नॉर्मलला येतात, कमी होतात. आणि मुळामध्ये बऱ्याच लोकांचे ऑपरेशन्स थांबलेले असतात. डोळ्यांचं ऑपरेशन असतं, डॉक्टर म्हणतात शुगर कंट्रोल झाली नाही तर करणार नाही. दाताचं ऑपरेशन आहे, तुम्ही शुगर कंट्रोल करा तर दाताचं ऑपरेशन. असे अनेक रुग्ण आम्हाला धन्यवाद देतात की आम्ही तुमचं सगळं वापरलं आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगला फायदा झाला. आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आहे ती म्हणजे शुगर फ्री. प्रत्येक मधुमेहीला गोड खाण्याची इच्छा होते आणि त्याला वाटतं नेहमी की बाबा आपण गोड खावं, कारण गोडला तो मिस करत असतो. पण बऱ्याचदा आपण काय करतो की आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरतो. आर्टिफिशियल स्वीटनर्स हे शरीराला हार्मफुल असतात, याचं वर्ल्ड वाईड संशोधन आहे. कारण ते किती झालं तर ते कृत्रिम आहे. आर्टिफिशियल त्याच्यात शब्दच आहे की आर्टिफिशियल स्वीटनर्स. तर कृत्रिम रसायन हे कधीही शरीराला घातकच असतात, त्याचे साईड इफेक्ट्स असतात मोठ्या प्रमाणावर. म्हणून आपल्याला एखादं नैसर्गिक स्वीटनर मिळालं तर,
आणि मित्रांनो, आज एक नैसर्गिक स्वीटनर आता उपलब्ध झालेलं आहे की ज्याचा आपण वापर करून आपल्या जीवनात तो गोडवा आणू शकतो. अगदी साखरेसारखी चव लागते. तुम्ही म्हणाल कोणी मेकआउट करू शकत नाही की ही साखर आहे का स्वीटनर आहे. एवढं जबरदस्त स्वीटनर आता आपण ते पण स्टिविया वनस्पतीचं बनलेलं आहे. हे स्टिविया वनस्पतीचं स्वीटनर बनलेलं आहे आणि हे 0 कॅलरी आहे, हर्बल आहे आणि याची चवला कडवटपणा नाही. बऱ्याचदा स्वीटनर्समध्ये काय असतं की कडवटपणा लोकांना जाणवतो की बाबा खूप कडवट आहे, मजा येत नाही. म्हणजे जरी स्वीटनर टाकलं, गोळ्या टाकल्या आर्टिफिशियल, तरी कडवटपणा वाटत असतो. तर हे खूपच चांगलं स्वीटनरसुद्धा आपण उपलब्ध केलेलं आहे. आणि चहा, दूध, कॉफी, आंब्याचा रस असो किंवा लिंबू सरबत असो, मला श्रीखंड बनवायचा, कशातही त्या स्वीटनरचा आपण वापर करू शकतो. त्याचप्रमाणे आता मी नेहमी लोकांना सांगतो की प्रत्येक मधुमेही हा भावी हृदयरुग्ण आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येक मधुमेही हा भावी हृदयरुग्ण आहे. आता लोकांना बऱ्याचदा असं वाटतं की बाबा हृदयाचा आणि मधुमेहाचा काय संबंध आहे, असं लोकांना बऱ्याचदा वाटतं. मित्रांनो, मधुमेहाचा आणि हृदयविकाराचा अतिशय जवळचा संबंध आहे. कारण जोही डायबिटिक असतो हा फ्युचर हृदयरुग्ण असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक मधुमेहीने आपल्या हृदयाची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक मधुमेहीने आपल्या हृदयाची काळजी घेण्याची गरज आहे. आता हृदयाची काळजी घेण्याची गरज म्हणजे काय, तर मला हृदयविकार होऊ नयेसाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मधुमेहीने एकतर शक्य असेल तर दुधी भोपळ्याचा रस हा प्यायला सुरुवात करा. दुधी भोपळ्या रसाबद्दल लोकांच्या मनात जी भीती आहे ती तुम्ही काढून टाका. मी स्वतः 20 वर्ष दुधी भोपळ्याचा रस पितो आहे. फक्त त्याच्यात एकच काळजी घ्यायची असते, कडू भोपळ्याचा रस प्यायचा नसतो आणि काढून ठेवायचा नसतो. दुधी भोपळा जर तुम्ही घरी आणला तर त्याचा एक तुकडा कट करा, चाखा, कडू आहे की नाही चेक करा, आणि कडू नसेल तर तो बिनधास्त वापरा. आम्ही स्वतः 20 वर्ष भोपळ्याचा रस पितो आहे आणि त्याचा खूप चांगला फायदा होतो. हजारो लोकांना हृदयविकारात त्याचा फायदा झालेला आहे, हे लक्षात ठेवा. एखादी वर्षातनं केस घडते, कोणीतरी कडू भोपळ्याचा रस पितो आणि त्याचं हॉस्पिटलायझेशन होतं आणि त्याच्यामुळे त्याला एवढं मग घाबरवलं जातं लोकांना की लोक दुधी भोपळ्याचा रस पिणं बंद करून टाकतात. मुळामध्ये मित्रांनो एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण दुधी भोपळ्याचा रस पितो, त्याला घाबरतो, पण सांबार पितो, आपण सांबार खातो वैशालीमध्ये, त्याच्यामध्ये दुधी भोपळा असतो. दुधी भोपळ्याचा हलवा खातो, बरोबर, म्हणजे दुधी भोपळ्याची भाजी खातो, पण रस प्यायला घाबरतो. रस प्यायला बिलकुल घाबरण्याची गरज नाही. फक्त प्रिकॉशन, कडू भोपळ्याचा रस पिऊ नका, काढून ठेवू नका. रोज 1 ग्लास भोपळ्याचा रस प्या. त्याच्याने तुमचं मूळ फायदा म्हणजे तुमची बॉडी जी ॲसिडिक असते त्याला अल्कलाईन केलं जातं. तुमची जी बॉडी ॲसिडिक आहे त्याला अल्कलाईन, आणि जेव्हा तुमची बॉडी अल्कलाईन होते तेव्हा तुम्हाला मोठे आजार होत नाही, हे लक्षात ठेवा. जेव्हा बॉडी ॲसिडिक राहील तेव्हा तुम्हाला आजार होतील. आता दुधी भोपळ्याचा रस तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता, त्याच्यात काही अवघड असं नाही. पण नाही जमलं तर आम्ही दुधी भोपळ्याची ही स्पेशल पावडर उपलब्ध करून घेतली आहे. ही 150 रुपयाला दुधी भोपळ्याची पावडर मिळते. रोज सकाळी तुम्ही साधारणतः 1 ग्लासभर पाणी घ्या, त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा पावडर टाका, ढवळा. ही पावडर रेडी टू ड्रिंक आहे. त्याच्यामध्ये तुळशी, पुदिना, काळी मिरी, सेंधव नमक सगळं टाकलेलं आहे. भोपळा कडू नाही आहे याची सगळी चेक केलं जातं, भोपळा कडू नाही, आणि त्याच्यानंतरच ही पावडर डिहायड्रेट पद्धतीने बनते. म्हणजे ज्या दिवशी घरी जमते त्या दिवशी तुम्ही घरी भोपळा रस बनवा. समजा कधी जमलं नाही, बाहेरगावी जातो आपण, कुठं काम असतं कधी, तर तुम्ही पावडरसुद्धा वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये स्टिविया टाकलं दुधी भोपळ्यामध्ये तर अजून उत्तम. तर अशा पद्धतीने दुधी भोपळ्याचा रस प्रत्येक मधुमेहीने घ्यावा. त्याचा तुमचं हृदय चांगलं ठेवण्यास मदत होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. काय होतं की जेव्हा आपल्याला डायबिटीस होतो त्याचा मेन परिणाम होतो आपल्या रक्तवाहिन्यांवरती. आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, आपल्या रक्तवाहिन्यांचा साईज जो असतो तो छोटा होतो, हे गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे आणि ब्लड सर्क्युलेशन कमी होतं, रक्तपुरवठा हृदयाला कमी व्हायला लागतो, पायाला, हाताला, मेंदूला. म्हणून आपल्याला काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी जवसाचा वापर केला पाहिजे. ओमेगा 3
भारतीय माणसांमध्ये सर्वात जास्त हृदयविकाराचं जे प्रमाण आहे त्याचं सर्वात मोठं कारण जर तुम्हाला लक्षात आलं तर काय आहे, तर ॲब्सन्स ऑफ ओमेगा 3 फॅटी ॲसिड इन आवर डाएट. त्या ओमेगा 3 फॅटी ॲसिड आपल्याला कशातनं मिळतात, तर जवसामधनं मिळतं, बदाममधनं मिळतं, अक्रोडमधनं मिळतं. जवस हा सर्वात मोठा स्रोत आहे ओमेगा 3चा. आणि भारतीय माणसांच्या आहारामध्ये ओमेगा 3 नसल्यामुळेच आज आपल्याला एवढे हृदयविकार, डायबिटीस, पायामध्ये रक्तपुरवठा होत नाही, मेंदू विकार, डोळ्यांचे विकार का होतात, कारण रक्तपुरवठा नीट होत नाही. आणि जवस म्हणजे फ्लेक्स सीड, फ्लेक्स ऑइल हे काय करतं, तर आपलं कोलेस्ट्रॉल कमी करतं पहिली गोष्ट, आणि ब्लड सर्क्युलेशन. तर आपण एक तर जवस रोज खा, पण जवस खूप मोठ्या प्रमाणावर खावं लागतं जर तुम्हाला खरंच तेवढा फायदा व्हायचा असेल. नाहीतर मग ओमेगा नावाच्या गोळ्या आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत. या ओमेगा म्हणजे जवसाचं तेल 1000 mg ऑइल असतं याच्यामध्ये. रोज 2 कॅप्सूल जवसाच्या तेलाच्या आपण घ्यायच्या 1000 mgच्या, सकाळी 1 गोळी आणि आपण रात्री 1 गोळी. जर तुम्ही फ्लेक्स ऑइल जवसाच्या तेलाच्या कॅप्सूल्स खाल्ल्या तर तुम्हाला याचा फायदा म्हणजे हृदयविकारांमध्ये फायदा होतो. 1 म्हणजे आपल्याला हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते. 2 मेंदूचा रक्तपुरवठा चांगला होतो, म्हणजे मेंदूचा ब्रेन सर्क्युलेशन चांगलं होतं. 3रा फायदा म्हणजे डोळ्यांचा रक्तपुरवठा चांगला होतो. 4था फायदा म्हणजे आपलं पायामधला रक्तपुरवठा चांगला होतो. आणि कोलेस्ट्रॉल कमी, बीपीला पण सुद्धा ह्या जवसाचा फायदा होतो. म्हणून आपण जवसाचा वापर, आपण ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स याचा वापर आपण केला पाहिजे, निश्चितपणे आपण वापरलं पाहिजे. दुसरं, आपण मॅग्नेशियम वापरलं पाहिजे. मॅग्नेशियम, आता एक रिसर्च आहे की ज्यांच्या शरीरामध्ये मॅग्नेशियम कमी असतं त्या लोकांना डायबिटीस होतो. आता मॅग्नेशियमच्या आम्ही गोळ्या उपलब्ध केल्या, ते एक पाण्यात गोळी टाकून घ्या. बऱ्याच लोकांना मॅग्नेशियम डिफिशियन्सी असते. मॅग्नेशियम हे असं आहे की 300 बॉडी फंक्शन्स कवर करतं, म्हणजे शरीरातले 300 बॉडी फंक्शन कवर करण्याची ताकद ही मॅग्नेशियममध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि मॅग्नेशियममध्ये तुमच्या हृदयाची धडधडपासून, तुम्हाला झोप येण्यापासून आणि डायबिटीस कमी करण्यापासून सगळेच फायदे आहेत. अगदी आर्थरायटिसमध्ये बोन मिनरल डेन्सिटी असे बरेच फायदे असतात. तर हे लोकांना माहीत नाही की सप्लिमेंट्समध्ये खूप ताकद असते. आज जे काही सांगितलं जातं, रोगप्रतिकारशक्ती, आपल्याला कोरोनाशी फाईट करायचं तर रोगप्रतिकारशक्ती कुठनं वाढणार? केमिकल खाऊन नाही वाढणार. रोगप्रतिकारशक्ती वाढणार निसर्गोपचाराने. तुम्ही जेवढं नैसर्गिक गोष्टी वापराल, जेवढ्या चांगले सप्लिमेंट्स आपण वापरणार, तेवढा आपलं रोगप्रतिकारशक्ती, आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग राहणार. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर मित्रांनो, डायबिटीसच्या बाबतीत तुमच्या लक्षात आलं की डायबिटीस हा कायम नियंत्रित ठेवलं पाहिजे. जर आपण नियंत्रित नाही ठेवला तर आपल्या डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो, आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो, आपल्याला ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो, आपल्या गँग्रीन आहे, किडनी विकार आहे, डायलिसिस आहे, असं सगळं काही होऊ शकतं. पण होऊ नये म्हणूनच प्रयत्न केले पाहिजे ना. आणि त्याच्याकरता आपली जी काही ॲलोपॅथी ट्रीटमेंट आहे त्याच्याबरोबर आपण जर नॅचरोपॅथी जर आपण वापरलं तर निश्चितपणे आपला डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो. हे मी तुम्हाला सांगतो. कायम अगदी 10-15 वर्ष तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये राहील, हे आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की समजा तुम्हाला हृदयविकार, हार्ट अटॅक आला, किंवा तुम्हाला डॉक्टरने सांगितलं बायपास एन्जिओप्लास्टिक करा किंवा एन्जिओग्राफी करा, किंवा चालताना दम लागतो आहे, धाप लागतो आहे, तर अनेक ज्येष्ठ नागरिक असतात की जे सर्जरीला घाबरत असतात. अनेक ज्येष्ठ नागरिक अनफिट फॉर सर्जरी असतात. म्हणजे वय वर्ष माझं 85 तरी मला बायपास सांगतात, माझं वय वर्ष 75, झडप बदला. आता त्या वयामध्ये बऱ्याचदा पेशंट टेबलवर जातो, टेबलवर दगावू शकतो, कारण सर्जरी सक्सेसफुल होत नाही. हे आपण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तर त्या बऱ्याचदा हार्टचं पंपिंग 20% असतं, 25% 20% पंपिंग आहे. कार्डिओमायोपॅथी सारखे आजार असतात आणि लोकांना त्याच्यात सर्जरी होऊ शकत नाही. तर अनफिट फॉर सर्जरी ऑर दोज हू आर नॉट विलिंग टू डू सर्जरी, म्हणजे जे लोक सर्जरीला तयार नाहीत किंवा सर्जरी होऊन परत त्रास होतो आहे, दुसऱ्या सर्जरीला तयार नाहीत, किंवा ज्यांची सर्जरी होऊ शकत नाही, अशा रुग्णांसाठी आम्ही एक उपक्रम चालवतो, हृदयरोगावर विना शस्त्रक्रिया निसर्गोपचार. खूप जबरदस्त रिझल्ट्स मिळतात, खूप जबरदस्त. ह्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आपल्याला
ॲलोपॅथी औषधं सर्व चालू ठेवावी लागतात. जी काही तुमची ॲलोपॅथी औषधं ती घ्या, त्याला निसर्गोपचाराची जोड द्या, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करा, तुमचं जीवनशैली बदला, शरीरात घाण टाकणं बंद करा, शरीरात चांगलं टाकायला सुरुवात करा. आणि आम्ही काही असे सप्लिमेंट्स आम्ही देतो की जी ॲलोपॅथी औषधांबरोबर जर घेतली तर आपल्याला जबरदस्त हार्ट ब्लॉकेजमध्ये रिझल्ट मिळतात. त्याच्यामध्ये सप्लिमेंट्समध्ये काही कॅल्सिफिकेशन जसं कॅल्शियम ब्लॉक्स काढणारे सप्लिमेंट्स असतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जसं ओमेगा 3चा आम्ही मोठ्या प्रमाणावर वापर करतो की कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वगैरे. त्याच्यानंतर आम्ही हार्टचं पंपिंग वाढवणारी काही वनस्पती आहेत, त्यांचे ज्युसेस आहेत. त्याच्यानंतर हार्टचे मसल्स स्ट्रॉंग करणारे, म्हणजे आपलं जो हार्टचे मसल्स असतात ते चांगले स्ट्रॉंग होतील. आणि डायलेशन ऑफ आर्टरीज म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या कशा मोठ्या होतील, विस्तारतील आणि ब्लड फ्लो हार्टला वाढेल. अशी निसर्गोपचारामध्ये खूप चांगले सप्लिमेंट्स उपलब्ध आहेत. त्याचा जर आपण वापर केला, आपली ॲलोपॅथी औषधं चालू ठेवली, तर मी तुम्हाला सांगतो रिव्हर्सल ऑफ हार्ट अटॅक पॉसिबल आहे. हजारो लोकांना याचा फायदा होतो जे शस्त्रक्रिया तयारला नाखुश असतात. बऱ्याचदा आता माझ्याकडं मी तुम्हाला एक अनुभव सांगतो की प्रत्येक डायबिटीसवाल्याला जवळपास अँजिओप्लास्टी बायपासला जावं लागतं. म्हणजे जवळपास 100 80 रुग्णांना तरी हे ऑपरेशन करावं लागतं. आणि अनेक डायबिटिक पेशंटचा मी माझा अनुभव सांगतो की त्यांची अँजिओप्लास्टी केली की 3 ते 5 वर्षामध्ये अँजिओप्लास्टी ब्लॉक होते, कोणाची 7 वर्षात होते. अगदी 10% पेशंटला 10 वर्षाच्या पुढे चालते. बाकी 3 ते 7-8 वर्षामध्ये परत ब्लॉकेजेस तयार होतात, नवीन ब्लॉकेजेस तयार होतात, स्टेंट ब्लॉक होतात आणि त्यांच्यापुढे बायपास सर्जरीसारखे हे असतात. आणि नेमकी समजा बायपास सांगितली आणि शुगर 300, 350, वय जास्त, तर अशा वेळी मी लोकांना नेहमी सांगतो की व्हाय नॉट, जर तुमची सर्जरीची तयारी नसेल मनाची, तर हे अल्टरनेटिव्ह मेडिसिन आपण वापरलं पाहिजे. निश्चितपणे त्याच्यातनं लोकांना फायदा होतो. आणि हे मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो, कारण हजारो लोकांना त्याचा फायदा होतो. आपलं उद्दिष्ट आहे लोकांना बरं करणं. कुठली पॅथी श्रेष्ठ ह्या भानगडीत न पडता प्रत्येक पॅथीतलं चांगलं घ्या. प्रत्येक पॅथीत चांगलं आहे, ॲलोपॅथीमध्ये चांगलं आहे, होमिओपॅथीमध्ये चांगलं आहे, युनानीमध्ये चांगलं आहे, निसर्गोपचारात चांगलं आहे, प्रत्येकात चांगलं आहे. त्याचं कॉम्बिनेशन करा. प्रत्येक पॅथीतलं जर आपण चांगलं वापरलं तर आपण हे उपयोग करू शकतो, हे लक्षात ठेवा. कारण डायबिटीसमध्ये हृदयविकाराचं प्रचंड प्रमाण आहे. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो की एक हार्ट प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम पण आम्ही देतो की बाबा माझं वय 60 आहे, माझं वय 65 आहे, माझं वय 70 आहे, पुढची 10-15 वर्ष जे काही परमेश्वराने माझी 20 वर्ष 25 वर्ष ठेवली असतील ते चांगलं जगता आलं पाहिजे. तर त्या दृष्टीने सुद्धा आपण हे हार्ट प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम वापरू शकतो आणि आपण स्वतःला चांगलं सुदृढ ठेवू शकतो आणि अनेक वर्ष चांगलं. आता मित्रांनो, भारतीय माणसं सर्वात जास्त आजारी का, हा एक फार मोठा प्रश्न. भारतीय माणसं सर्वात जास्त आजारी का, तर एक लक्षात ठेवलं पाहिजे की भारतीय माणसं शरीराला मेंटेनन्स फ्री समजतात. शरीराला काय समजतात? मेंटेनन्स फ्री समजतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की भारतीय माणूस प्रत्येक गोष्टींवर पैसे खर्च करतो, परंतु शरीरावर पैसे खर्च करत नाही. प्रत्येक गोष्टीवर पैसे खर्च करायला तयार भारतीय माणूस, पण शरीरावर पैसे खर्च करायचं झालं तर तो खर्च करत नाही. मी लोकांना नेहमी सांगतो की देवाने तुम्हाला करोडो रुपयांचं शरीर दिलं आहे. किती? करोडो रुपयांचं शरीर तुम्हाला दिलेलं आहे. आता करोडो रुपयाच्या शरीराला मेंटेनन्स करता समजा मी महिन्याला 500-1000 रुपये खर्च केले, समजा 1000 रुपयाचं खर्च केले, तर रोजचे फक्त 33 रुपये खर्च येतो. 33 रुपये खर्चामध्ये आज काय होतं तुम्ही मला सांगा. 33 रुपये खर्चामध्ये काय होतं? तर 33 रुपयामध्ये एक चहाचा कपसुद्धा येत नाही आज. असं काय, जर आपण एखाद्या हॉटेलात बसलो तर 40 रुपये चहाचा कप आहे. हे लोकांना कळत नाही. मी लोकांना नेहमी सांगतो की देवाने तुम्हाला जे प्रत्येक अवयव दिले, शरीर दिले, ते संपूर्ण तुम्हाला फ्री दिलेलं आहे. कुठलाही त्याचे पैसे घेतलेले नाहीत. तुम्ही पुणे शहरात जन्माला आलात तेव्हा करोडो रुपयांचं शरीर घेऊन आलेलं आहात. त्याला कुठला GST भरलेलं नाही, कुठली LBT भरलेली नाही. तुम्हाला सांगतो, तुम्हाला 10 लाखाचं हृदय दिलेलं आहे, 10 लाखाचे डोळे दिलेले आहेत, 10 लाखाचे हात दिलेले आहेत, 10 लाखाचं लिव्हर दिलं, 10 लक्षात ठेवली पाहिजे की करोडो रुपयाचं शरीर आहे. तुम्ही AC मेंटेन करता, लिफ्ट मेंटेन करता, कार मेंटेन करता, त्याच्यासाठी तुम्ही खर्च करता, बरोबर की नाही? म्हणजे प्रत्येक गोष्टीवर तुम्ही खर्च करायला तयार आहात. परंतु तुम्ही शरीरावर मात्र खर्च करायचा वेळ आला की तुम्ही म्हणता, मला आत्ता कुठं काय होतं. तर एक वृत्ती बदला
की नथिंग इज मेंटेनन्स फ्री इन द वर्ल्ड. नथिंग इज मेंटेनन्स फ्री इन द वर्ल्ड हे पहिलं आपण समजून घ्या. आणि जो माणूस मेंटेनन्स करणार नाही त्याचं इंजिन लवकर डाऊन होईल, एक लक्षात ठेवा. जो माणूस मेंटेनन्स करणार नाही त्याचं इंजिन लवकर डाऊन होणार. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे आपण की शरीर हे मेंटेनन्स फ्री नाही. शरीरावर खर्च करा. शरीरावर केलेला खर्च ही उत्तम गुंतवणूक आहे. युअर बॉडी इज अ बेस्ट म्युच्युअल फंड. त्याच्यावर जेवढं तुम्ही टाकाल तेवढे मस्त डिव्हिडंड्स तुम्हाला मिळणार आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आणि मी लोकांना नेहमी सांगतो की अमेरिकेमध्ये एखादी गाडी जर बंद पडली तर अमेरिकन्स अगदी छाती ठोकपणे सांगतात की गाडी भारतीय माणसाची गाडी. असं का सांगतात? कारण गाडी बंद पडेपर्यंत सर्व्हिसिंग न करण्याची वृत्ती. ज्या दिवशी आमची गाडी बंद पडते त्या दिवशी आम्ही सर्व्हिसिंग करण्याचा तिचा विचार करतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो, की गाडी बंद पडू नये अशी उपाययोजना असली पाहिजे, एक लक्षात ठेवा. आता मी नेहमी लोकांना विचारतो की तुम्हाला कुणाला ICUमध्ये जायला आवडेल का? ICUमध्ये जायला आवडेल का? तर एकही हात वर येत नाही. एकही हात वर येत नाही. ICUमध्ये जायला आवडेल का? तर एक माणूस मला म्हटलं की मला ICUमध्ये भेटायला जायला आवडेल पण ICUमध्ये जायला नाही आवडणार. मित्रांनो, ICU शब्दाचा अर्थ घ्या. ICU काय म्हणतं? तू फक्त आत ये, देन आय सी यू. ICU काय म्हणतं? तू फक्त आत ये, देन आय सी यू. मित्रांनो, मग ICUमध्ये आपण रोजचे 20,000 रुपये द्यायला तयार असतो. शस्त्रक्रियेला 4 लाख रुपये पण द्यायला तयार होतो. पण शरीराला 4 रुपये खर्च करताना 10 विचार करतो. तर भारतीय माणसांनो, ही वृत्ती बदला. शरीरावर भरपूर चांगलं शरीरात टाकायला सुरुवात करा. चांगला खर्च करा शरीरावरती. आपण झालं ब्युटी पार्लरमध्ये 2,000 देतो पण शरीराला 200 रुपये देताना 10 विचार करतात लोक. तर तसं करू नका. कारण शरीराशिवाय काहीच भोगता येत नाही. माणसाकडे करोडो रुपये असो, अब्जो रुपये असो, पण शरीराशिवाय काहीही भोगता येत नाही. असाच एक बिल्डर होता आणि त्या बिल्डरची 500 फ्लॅटची स्कीम होती. त्या उद्घाटनाला मी गेलो होतो तिथं आणि पेढे वाटप होत होते. तर पेढे मलाही दिला तर मी त्यांनाही दिला. म्हणलं खा ना. तर तो म्हटला, साहेब हा मी पेढा खाऊ शकत नाही. पेढा माझ्यासाठी विष आहे. भले मी 500 फ्लॅटची स्कीम बांधतो आहे परंतु हा पेढा मी खाऊ शकत नाही. तोंडात सुद्धा पकडू शकत नाही, एवढी मला शुगर आहे म्हटलं. तर थोडक्यामध्ये माणूस कॅनॉट एन्जॉय लाईफ, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून शरीर आहे तो सब कुछ है, हे ध्यान में रखा. म्हणून शरीरावर प्रेम करायला शिका. शरीर चांगलं कसं ठेवता येईल त्या दृष्टीने आपले प्रयत्न करा. काय तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की हे सगळं करत असताना मी लोकांना एक उदाहरण नेहमी देतो की माझं एक पौड रस्त्यावरती एक पुण्य सभागृहाला व्याख्यान होतं आणि तिथे फार मोठ्या ज्वेलरचं दुकान होतं. आणि त्या ज्वेलरच्या दुकानाच्या बाहेर एक फार मोठी रांग लागली होती सोनं खरेदी करण्यासाठी. तर मी जेव्हा त्या लोकांना विचारलं की बाबा या रांगेत तुम्ही उभे राहिल्यात सोनं खरेदीसाठी, खरंच एवढं महत्त्वाचं आहे का हो? तो म्हणे का नाही. म्हणे बाबा सोनं खरेदी करण्यासाठी आम्ही रांगेत काय 2 तास पण उभे राहायला तयार आहोत. मला खूप हसू आलं की माणूस 2-2 तास रांगेत उभं राहायला तयार आहे, सोनं खरेदी करायला तयार आहे. सोनं गोळा करतो माणूस सगळं आणि जाऊन लॉकरमध्ये ठेवतो. लॉकरमध्ये सोनं टाकल्यावरती तिथं 100 तोळे 50 तोळे सोनं ठेवतो. माणूस खूप खुश होतो की माझ्या लॉकरमध्ये 100 तोळं सोनं आहे. पण शरीर त्या सोन्याचा एवढासा तुकडासुद्धा माणूस स्वतःच्या शरीरासाठी खर्च करत नाही. एवढासा तुकडासुद्धा शरीरासाठी खर्च करत नाही. सोन्याच्या वर्षाला शरीराचं सोनंसुद्धा करत नाही. माणूस वर जातो आणि 100 तोळे लॉकरमध्ये ते राहतं सोनं. सगळी मुलं पण खुश होतात की वा वा, वडिलांनी खूप मेहनत केली, आमच्यासाठी 100 तोळं सोनं केलं, स्वतःसाठी एक तुकडा वापरला नाही आणि 50-60मध्येच गेले. उपयोग काय? तर एक लक्षात ठेवलं पाहिजे, शरीराचं सोनं करता आलं पाहिजे. हे लोकांना कळलं पाहिजे. आणि डायबिटीसच्या बाबतीत एक लक्षात ठेवायला पाहिजे की डायबिटीस हा सायलेंट किलर आहे. हा स्त्रियांमध्ये पण आता खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे. स्पेशली मासिक पाळी गेल्यानंतर स्त्रियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हा आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवलेलं पाहिजे. आणि स्त्रियांमध्ये हा हृदयविकार जो होतो डायबिटीसमुळे, ज्या मधुमेही स्त्रिया असतात
त्यांना जेव्हा हा हृदयविकार होतो तो अत्यंत घातक असतो, एक लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे मधुमेही स्त्रियांनी पण खूप लक्ष दिलं पाहिजे, कारण पुरुषांच्या रक्तवाहिन्यांपेक्षा ज्या हृदयाच्या रक्तवाहिन्या आहेत त्यापेक्षा स्त्रियांच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या बारीक असतात. त्याच्यामुळे जेव्हा स्त्रियांमध्ये हृदयविकार येतो तो फेटल असतो, बऱ्याचदा घातक असतो. हे सुद्धा आपण गोष्ट लक्षात पाहिजे. तर मित्रांनो, याच्यातनं आपण एक लक्षात घेऊया की मधुमेहावर नियंत्रण मिळवणं सोपं आहे, शक्य आहे, फक्त मनाची तयारी पाहिजे. प्रत्येकाने मधुमेह हा नियंत्रणात ठेवलाच पाहिजे. ज्यालाही मोठं आयुष्य जगायचं आहे, चांगलं आयुष्य जगायचं आहे, प्रदीर्घ आयुष्य जगायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कधीही माझी मदत लागली तर माझा मोबाईल नंबर आहे 9822041759. याच्यावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि कुठलाही सल्ला तुम्हाला जर मधुमेहाच्या बाबतीत लागला तर जरूर मला तुम्ही हे करू शकता. आणि छानपैकी तुम्ही मला प्रतिसाद दिला. मित्रांनो, बाय बाय, भेटूया पुढच्या कार्यक्रमात.